सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो आपल्याला तर आवड असल्यामुळे अनेक मोठे मोठे संत हे सर्वसामान्य भाविक तिथपर्यंत पोचू शकत नाहीत, गोरगरीब जाऊ शकत नाही आणि तळागाळातील लोक इथं शनी महाराजाला येत असतात। म्हणून परमपूज्य यापूर्वी आठवले गुरुजींना सुद्धा आम्ही पुरस्कार दिले, सनातनच्या संभाजीराव भिडे गुरुजींना पण आपण पुरस्कार दिलेला आहे। याचबरोबर इथे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा 2013 मध्ये इथे येऊन गेले, आपण त्यांनाही पुरस्कार दिलेला आहे। मिलिंदजी एकबोटेंना आपण पुरस्कार दिलेला आहे, धनंजय देसाईंना आपण पुरस्कार दिलेला आहे। अशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना, समाजांना आणि संतांना आपण अनेक वेळा पुरस्कार दिलेला आहे। यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे। अद्भुत बाबा जे खूप प्रसिद्ध आहेत ते राजस्थानचे, त्यांना पण आपण मोठ्या प्रमाणात त्यांनाही पुरस्कार देऊन त्यांचाही आपण सन्मान आणि गौरव केलेला आहे। आमचा देवस्थान हिंदुत्ववादी असल्यामुळं आम्ही गोरक्षण करणाऱ्यांना, समाजातील जे अज्ञानपणा दूर करून हिंदू धर्माची जनजागृती करतात तशा सर्व भाविकांना आम्ही हा पुरस्कार देत असतो। त्याचबरोबर ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं। जय शनिदेव, नमस्कार। मी या सोनिया गोरे या मंदिरामध्ये शनी महाराजांच्या इथं दर्शनासाठी आलेले होते। बाबांच्या विनंतीनुसार मी इथं मला येण्याचा योग खरं तर आला आणि आज एवढा मोठ्या कार्यक्रमात भाग घेत असताना खूप छान वाटलं। खूप महिला उपस्थित होत्या। हे मंदिर खूप रमणीय अशा ठिकाणी आहे आणि या मंदिराचं शनी महाराजांचं महात्म्य पण खूप सगळ्यांना माहिती आहे। खूप अडचणीतनं सोडवणारा हा आपला देव आहे आणि या मंदिरासाठी आम्ही खूप मोठा निधी, 5 कोटीचा निधी आम्ही आता इथं उपलब्ध करून दिलेला आहे। त्यातले 2 कोटी रुपये आलेले आहेत। अजून 3 कोटी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतोय। पण या मंदिराची खरं तर एक खूप मोठी गरज अशी आहे की पाणी इथं नाही आहे अजिबात, आणि त्या पाण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीनं पाणी इथं वरती आणू शकतो, लिफ्ट करूनच आणावं लागणार आहे आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही प्रयत्न करतोय। शासनाकडून त्याचीही पूर्तता केली जाईल आणि त्यासाठी आम्ही खूपच म्हणजे प्रयत्न करतोय आणि ते मिळणार तर नक्कीच आहे, प्रयत्न तर नक्कीच करणार आहे। पण इथून पुढे सुद्धा या शनी मंदिरासाठी जी मदत लागेल ती मी प्रामुख्याने स्वतः लक्ष घालून देण्यासाठी आश्वासन तिथं दिलेलंच आहे आणि इथंही देते। खूप मोठं काम व्हावं ही विनंती, म्हणजे मी परमेश्वराच्यांनीच विनंती करते। शनी महाराजच आम्हाला तसं खरं तर हे सगळे हे देत आहेत, आशीर्वाद देत आहेत आणि आम्ही त्या मार्गावर चाललो आहे। तर धन्यवाद। जय शनिदेव।